नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 15 मार्च 2024 रोजी झालेले गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. अंतिम परीक्षा दृष्टीनं या प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यानिमित्ताने प्रश्नपत्रिका कशी असते, स्वरूप कसं असतं, कोणता प्रश्न कोणत्या प्रश्नामध्ये किती गुणासाठी विचारलेला आहे आणि अनेक प्रश्न रिपीटही झालेले असतात. त्या अनुषंगानं सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न चौथ्यातला तिसरा उपप्रश्न की त्यामध्ये 2 सोडवायचे असतात. 8 गुणांचा प्रश्न असतो, प्रत्येकी 4. हा तिसरा आहे, एक्स्ट्रा 1 असतो. 2 सोपे असतात, एक थोडासा अवघड असतो, परंतु तिन्ही सोपेच असतात. बिंदू ओ केंद्र घेऊन 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्या वर्तुळास पी या बाह्यबिंदूतून रेख पी ए व रेख पी बी हे स्पर्शिकाखंड असे काढा की कोन ए पी बी बरोबर 70 अंश. प्रथम कच्ची आकृती काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी 2 त्रिज्येमधला जो कोन आहे तो कसा 110 अंशाचा आहे हे पाहूया आपण. या ठिकाणी त्रिज्या ओए घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन्ही त्रिज्यामधला कोन आपल्याला 110 अंशाचा घ्यायचा आहे. तोच कोन परत मी सांगणार आहे. तो कसा आलेला आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 इथं 100 आहे. या ठिकाणी 80, 90, 100 आणि 110. ओके, असा आहे पहा. इथं 110 हा 110 अंशाचा कोन, ही जी खूण आहे 110 अंशाची ती वर्तुळाच्या परिघापर्यंत जोडायची आणि हा बी आहे. ओके, हे 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे. कोन ए ओ बी हा 110 अंशाचा काढलेला आहे. ए बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला ओ ए जोडून वाढवायचे आहे. पी बिंदूतून ज्यावेळेला स्पर्शिका काढायची आहे त्यावेळेला ए पी बी हा या ठिकाणी 70 अंशाचा कोन होतो आणि मग वर्तुळाची त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानं कोन ओ ए पी 90 अंश आहे. माप कोन ओ ए पी बरोबर माप कोन ओ बी पी बरोबर 90 अंश, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ओके, त्यामुळे 90-90 चौकोन ओ बी पी ए मध्ये कोन ए आणि कोन बी या दोघांची बेरीज 180 अंश. ओके, चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. ए आणि बी इथं असणाऱ्या कोणांची बेरीज 180 आणि पी आणि ओ जवळ कोन ए पी बी आणि कोन ए ओ बी या दोघांची बेरीज 180. कोन ए पी बी 70 अंश दिलेला आहे, अधिक कोन ए ओ बी बरोबर 180. कोन ए ओ बी बरोबर 70. 180 पलीड गेले, 180 वजा 70. कोन ए ओ बी 180 आणि 70 गेले 110 अंश, म्हणून हा 110 अंशाचा. ओके, मग पक्की आकृती काढायची. वर्तुळ कंपासमध्ये 3 सेंटीमीटर त्रिज्या घेतलेली आहे. 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. आणि एक ओए त्रिज्या घ्यायची आणि मग 2 त्रिज्यामधला कोन 110 अंशाचा करायचा आहे. ओके, ओए आणि 110 अंशाचा कोन ओएला करायचे आहे. इथं 100, 110 अंशाचा. ओके, आणि ते जोडून वाढवायचे, पण स्पर्श पण काढायची आपल्याला त्या ठिकाणी.
इथं बी जवळ स्पर्शिका काढायचे, ए जवळ स्पर्शिका काढायचे. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी प्रथमतः एक केंद्र घ्यायचा, दोन्ही बाजूला खुणा करायच्या विशिष्ट अंतरानं. पहिली खून केंद्र घे, थोडं अंतर वाढवलं, पहिली खून केंद्र घेतली, या ठिकाणी ओ एच्या वरती चाप मारला, खाली चाप मारलेला आहे. आता दुसरी खून केंद्र घे, जे अंतर तेच आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे. ए बिंदूतून स्पर्शिका मिळेल आपल्याला. अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर बी बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी बी बिंदूच्या ओ बीच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या. ही खून केली, ही दुसरी खून, पहिली खून केंद्र घेतलं, अंतर वाढवलं, पहिली खून केंद्र घेतली, अंतर थोडं वाढवलं, खाली पण ओ बीच्या आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे आणि हे दोन छेदनबिंदू जोडून वाढवायचे. बी बिंदूतून आपल्याला स्पर्शिका मिळाली वर्तुळातील बिंदूतून. मग या ठिकाणी हा बिंदू पी आहे, हा 110 अंशाचा आहे, इथं हा 90 आहे, इथं 90 आहे. ओ बी पी आणि ओ ए पी साहजिकच हा 70 अंशाचा आहे. ओके. अशा पद्धतीने ही रचना होणं गरजेचं आहे. बाण करायचे. ओके. शेवटचा प्रश्न 5वा, त्यामध्ये 2 उपप्रश्न असतात, एक सोडवायचा असतो, 3 गुण असतो. ओके. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी पहिला आहे त्यातला समलंब चौकोन ABCDमध्ये बाजू AB समांतर बाजू CD, चौकोनाचे कर्ण एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तर द्या. वरील दिलेल्या माहितीची आकृती काढूया. वर्णनाप्रमाणे समलंब चौकोन ABCDमध्ये AB समांतर CD आहे. कर्ण AC आणि कर्ण BD त्यांचे कर्ण एकमेकांना P बिंदू छेदतात. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोणांची प्रत्येकी एक जोडी लिहा. व्युत्क्रम कोणांची जोडी हा 2 समांतर रेषांना AB आणि CD या समांतर रेषांना AC या छेदिकेने छेदले तर BAC आणि ACD हे व्युत्क्रम कोन आहेत. व्युत्क्रम कोणांची जोडी. पेअर ऑफ अल्टरनेट अँगल, या ठिकाणी कोन BAC आणि कोन ACD. ओके. विरुद्ध कोनाची जोडी पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स, विरुद्ध कोनाची जोडी एकच लिहायचे. या ठिकाणी पहा, हा APB, याला विरुद्ध कोन CPD. ओके. विरुद्ध कोन APB आणि कोन CDP. APB आणि CPD. ओके. पी हा मध्ये कॉमन राहतो. APB आणि CPD हे विरुद्ध कोन आहेत. समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा. समरूप त्रिकोणांची नावे, आता कोन APB घेतला, त्रिकोण APB, एला हा C एकरूप आहे. आता आपण बघितली व्युत्क्रम कोणांची जोडी, त्यामुळे एला C आला पाहिजे पहिल्यांदा आणि P मध्ये आहे P, CPD. ओके. हे समरूप त्रिकोण आहेत. आणि कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी. ओके. हे 2 कोण दाखवले, त्यामुळं कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी आहेत. ओके. 2 कोण जरी संगत एकरूप दाखवले तर तिसरा असतोच, म्हणून कोको समरूपता कसोटी. प्रश्न त्यातला दुसरा आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे, AOC वर्तुळाचा व्यास आहे, स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते, तर प्रश्नांची उत्तरे द्या. वरील दिलेल्या माहितीची आकृती काढा.
ओ केंद्र असलं वर्तुळ काढायला सांगितलेलं आहे. हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. वर्तुळाची ए बी ही जीवा आहे म्हटलेलं आहे. वर्तुळाची ए बी जीवा आहे आणि ए ओ सी हा वर्तुळाचा व्यास आहे. ओके, ए ओ सी वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका ए टी, या ठिकाणी ए टी ही स्पर्शिका आहे. ए टी ही स्पर्शिका. या वर्णनाची आकृती आपण काढलेली आहे. पुढं म्हटलेलं आहे प्रश्न त्यातला पुढचा, कोण सी ए टी व ए बी सीची मापे काढा. सी ए टी आणि ए बी सीची मापे काढा, त्यावरून कारण लिहा. कोण सी ए टी, कोण सी ए टी, कोण सी ए टी. या ठिकाणी ओ ए ही त्रिज्या आहे, ए टी स्पर्शिका आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. त्यामुळे कोण ओ ए टी, कोण ओ ए टी म्हणजेच कोण सी ए टी बरोबर कोण ओ ए टी बरोबर 90 अंश. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय किंवा स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ओके, 90 अंश. त्यानंतर कोण ए बी सी, कोण ए बी सी. आपण बी सी जोडूया. कोण ए बी सी, ए सी व्यास आहे, ए ओ सी व्यास आहे, म्हणजे बी हा अर्धवर्तुळातील बिंदू आहे, ए बी सी हा अर्धवर्तुळावरील बिंदू आहे आणि अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोण काटकोन असतो. त्यामुळे हा 90 मापाचा. आपण प्रमेय पाहिलेला आहे. अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन ओके काटकोन असतो आणि त्यामुळं कोन सी ए टी पुढं म्हटलेलं आहे. कोन सी ए टी आणि ए बी सी एकरूप आहेत का. कोन म्हणून कोन सी ए टी एकरूप कोन ए बी सी दोघांची मापे समान आहेत, त्यामुळे ते एकरूप आहेत. कारण लिहा. कोन सी ए टी असाही घेतला तर चालतो, असाही घेतला तर चालतो. आता लक्षात येईल तुमच्या ए बी सी हा अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन आहे. ए बी सी या कोणाच्या या ठिकाणी अंतर्भागात ए एक्स सी हा अंतरखंडित कंस आहे आणि सी ए टी या ठिकाणी तोच कंस आहे ए एक्स सी, म्हणजे एकाच कंसातील आंतरलिखित कोन आहेत. पण या ठिकाणी हा स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार 90 आणि हा 90 अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन दोघांची मापे समान आहेत. ओके, हे एकरूप आहेत कारण दोन्ही कोनांची मापे समान आहेत. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या, लाईक करा. प्रश्नपत्रिका आपण पूर्ण केलेली आहे. पुढील प्रश्नपत्रिका आपण SSC बोर्डाच्या अंतिम परीक्षा यापूर्वी झालेली सोडवणार आहेत. त्यामुळं अतिशय सोपे प्रश्न असतात. 2 प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल काही प्रश्न रिपीटही होतात, त्याच आधारावर असतात. धन्यवाद.